हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. करुणा मुंडे पोटगी प्रकरणी धनंजय मुंडेंना मोठा दणका. 2 लाखांची पोटगी देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय माझगाव कोर्टाकडून कायम. धनंजय मुंडेंची याचिका फेटाळली. आपल्याला प्रेमपाशात अडकवणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी देणार. करुणा मुंडेंचा सुनावणीनंतर खळबळजनक आरोप. मला चित्रपटांची ऑफर असूनही मुंडेंसह राहण्याचा निर्णय. करुणा मुंडेंचा दावा. रुग्णालयाने याआधी चांगलं काम केलं असलं तरी कालचा प्रकार असंवेदनशीलच. मुख्यमंत्री वक्तव्यावर ठाम. आंदोलनाच्या नावाखाली सुरू असलेली स्टंटबाजी थांबवण्याचं आवाहन. भिसे कुटुंबियांची घेतली भेट. गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय. इमर्जन्सीच्या कुठल्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेणार नसल्याचा ठराव मंजूर. बँकांमधील मराठीच्या आग्रहाचं आंदोलन थांबवा. राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना पत्राद्वारे आदेश. बँकांमधील मराठीची जबाबदारी आता सरकारची. राज ठाकरेंची भूमिका. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कृषी मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य. विरोधी पक्षांची कोकाटेंवर कडाडून टीका. तसं बोलले असतील तर माफी मागतो. बावनकुळेंनी केलं स्पष्ट. सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह दोघे दोषी. राजेश पाटीलची निर्दोष मुक्तता. 11 एप्रिलला शिक्षेची सुनावणी. बीड जिल्हा कारागृहातील हाणामारीचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच. महादेव गीतेचा आरोप. कराडच्या आदेशावरूनच सुदर्शन गुले, प्रतीक गुलेने साथीदारांसह आपल्यावर हल्ला केल्याची गीतेची तक्रार. सोलापुरात दूषित पाण्यामुळे 2 शाळकरी मुलींच्या मृत्यूचा आरोप. एकीची प्रकृती गंभीर. पाहणीला आलेले आमदार देवेंद्र कोठेंसमोर. स्थानिकांचा संताप. तर डेंग्यू सदृश आजारामुळे मुलीचा मृत्यू झाल्याची पालिका आयुक्तांची माहिती. उद्याच्या रामनवमीसाठी राज्यभरात जय्यत तयारी. नागपूर हिंसाचारानंतर रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर. 2000 पोलिसांचा बंदोबस्त. पंतप्रधान मोदींना श्रीलंकेचा मित्र विभूषण हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान. श्रीलंकेच्या अध्यक्षांसोबत चर्चा. मोदी 3 दिवसीय श्रीलंका दौऱ्यावर. नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या